आम्ही ओम. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराला खूप महत्त्व आहे. स्वयंपाकघर हे काही फक्त अन्न शिजवण्याचं किंवा स्वयंपाक करण्याची जागा नाही आहे. तिचा डायरेक्ट संबंध तुमच्या सुख, समृद्धी, आनंदाशी आणि मनशांतीशी असतो. कारण आपण स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवतो ना, आणि आपल्या ऊर्जेचं स्तोत्र काय आहे? आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेला आपल्याला ऊर्जा मिळते ना. तर असं मग जिथून आपल्याला ऊर्जा मिळणार आहे असं हे स्वयंपाकघर जर तुमचं योग्य असेल, म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य दिशेत असेल आणि ते सगळे नियम फॉलो केले गेलेले असतील, तर तुम्हाला नक्कीच तिथे सकारात्मक परिणाम मिळतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते वास्तुशास्त्राचे नियम आणि कोणती योग्य दिशा आहे. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर स्वयंपाकघरासाठी सगळ्यात शुभ दिशा म्हणजे आग्नेय कोपरा. आपल्या संपूर्ण वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर असलं की त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात. शक्य ते त्याची प्लेसमेंट अशी असावी म्हणजे जेव्हा महिला स्वयंपाक करतील त्यावेळेला त्यांचा चेहरा पूर्व दिशेला येईल आणि तिथे एक छान मोठी खिडकी असेल की सकाळचं कोवळं ऊन आत आलं की तिथल्या महिलांची तब्येतही छान राहते आणि तिथलं वातावरणही सकारात्मक राहतं. सिंक आणि गॅस यामध्ये योग्य ते अंतर असावं. पाण्याचा साठा हा उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये असावा. पाणी शक्यतो जेवढं लागेल तेवढंच भरून ठेवावं. कारण तुम्ही जर जास्त पाणी भरून ठेवलं तर तिचं ते वेट तयार होतं, जडत्व, आणि मग तो एक दोष होतो. आणि दुसरं म्हणजे महिलांना काय सवय असते, रोजचं ताजं पाणी भरायचं. रोज त्या टाकीतूनच आपल्याला पाणी येतं, पण ते महिलांचं ते मानसिकता झालेली असते की रोज आलं की ताजं पाणी भरायचं. मग ते आज एवढं सगळं भरलेलं पाणी ओतून देतं आणि मग इतक्या सगळ्या पाण्याचा तो अपव्यय होतो. पण डायनिंग टेबल असेल तर ते वायव्य दिशेमध्ये असावं. जेवताना शक्यतो उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून बसावं. आता स्वयंपाकघर आलं म्हणजे अन्नधान्य आलं, त्याचा साठा आला. तर त्या अन्नधान्याचा साठा तुम्ही वायव्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेमध्ये करू शकता. आग्नेय कोपऱ्यामध्ये जिथे कोणाचाही पाय पडणार नाही अशा कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना करावी. रोज म्हणजे हल्ली आता महिला वर्किंग असल्यामुळे शक्यतो त्यांच्याकडे कुक असतो किंवा महाराज असतो किंवा मावशी येत असतात स्वयंपाकाला. पण जरी ते लोक येणार असतील तरी सुद्धा घरातल्या महिलांनी स्वयंपाक करण्यापूर्वी त्या गॅसला हळदी कुंकू होऊन नमस्कार करावा आणि नंतर ते हँडओव्हर करावं. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावं आणि स्वयंपाक करताना अपशब्द बोलू नये, निंदा करू नये, म्हणजे दुःखाची गाराणी गात, रडत, भांडणं करत असं कधीही स्वयंपाक करू नये. कारण स्वयंपाक करणारे जरी तुम्ही एकटे असला तरी खाणारी 10 तोंडं असतात. मग तुम्ही ज्यावेळेला तुम्ही असं सगळं रडत रडत कोणाची तरी निंदा करत स्वयंपाक करता त्यावेळेला ते सगळे भाव त्या सगळ्या इतर लोकांकडेही जातात. तर एकतर म्हणजे तुम्हाला असं खूप रडायला येतंय, काहीतरी कोणाशी तरी भांडावंसं वाटतंय किंवा मग असं वाटते की मी खूप दुःखी आहे, मला गाणं गायलाच पाहिजे, तर एक तर तो सगळा एपिसोड पूर्ण करा. बाहेर जा स्वयंपाकघरातून, ते सगळं कंप्लीट करा, रडून घ्या, भांडून घ्या, सगळं करा. मग छान फ्रेश व्हा आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करा. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण हे असं रडत रडत लोकांना नावं ठेवत स्वयंपाक करू नका. आणि सतत स्वयंपाकघरामध्ये मला काय कमी आहे, मी कशी दुःखी आहे, घरामध्ये काय संपलेलं आहे, हे असं बोलायचं. एक तर ते संपण्याच्या आधी भरा. कारण तिथे असलेली वास्तुदेवता म्हणजे आपले वास्तुपुरुष हे नेहमी तुम्ही जे काही म्हणता त्याला तथास्तु म्हणत असतात. आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही सारखं मी किती कमनशिबी आहे, मी किती दुःखी आहे, आजारी आहे वगैरे वगैरे निगेटिव्ह सारखं बोलत असता त्यावेळेला ते त्या सगळ्यासाठी तथास्तु. तर मग मी किती आनंदी आहे, मी किती सुखी आहे किंवा असं आनंदामध्ये जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता किंवा तिथे तुमचं वास्तव्य असतं त्यावेळेला तुमचं त्याच्यामध्ये भरभराट होते. आणि नामस्मरण करा किंवा नामस्मरण नाही आवडत तुम्हाला तर एखादं गाणी लावा तुमच्या आवडीची किंवा स्वतः गाणी म्हणत स्वयंपाक करा, आणखीन छान.
बघा त्या दिवशीचा स्वयंपाक किती सुंदर होईल आणि लोक तुम्हाला विचारतील, अरे वा आज काय भारी झालंय, छान सगळं. तर असं हे ज्यावेळेला तुम्ही प्रेम आणि सकारात्मक वातावरणामध्ये तयार केलेलं अन्न कुटुंबातले लोक ग्रहण करतात, त्यावेळेला कुटुंबामध्ये प्रेम, एकोपा आणि समाधान हे सगळं निर्माण होतं. तर आता तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे का ते योग्य दिशेमध्ये, मला कमेंट करून सांगा. आणि हा स्वयंपाकघराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट करून कळवा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.